हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टवर ज्याचं नाव आहे माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. मित्रांनो, आजचा विषय खूपच खास आहे. आज आपण बोलणार आहोत मकॅकबद्दल, जो एक प्रकारचा मंकी आहे ज्याचं नाव पंच आहे. हा मंकी सध्या खूपच चर्चेत आहे आणि लोक त्याची स्टोरी आणि त्याचे व्हिडिओज बघून खूप इमोशनल होत आहेत. आणि का नाही होणार, ॲज त्या मंकी बरोबर जे झालं ते कुणाबरोबरही होऊ नये असंच सगळ्यांना वाटतंय. तर आजचा एपिसोड आहे पंचबद्दल. आज आपण बोलणार आहोत हाऊ टू अडॉप्ट पंच. पंचला अडॉप्ट करायचं असेल तर हा एपिसोड नक्की एंडपर्यंत बघा. आपण सगळ्यांनी पंचबद्दल नक्कीच ऐकलं असेल. पंच जपानच्या झूमधला एक मंकी आहे. एक छोटा जीव ज्याने आयुष्य निवडलं नाही, पण आयुष्याने त्याच्यासाठी रिजेक्शन निवडलं. जर तुम्ही पंचबद्दल ऐकलं किंवा वाचलं नसेल तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो. पंच जेव्हा जन्मला तेव्हापासून त्याच्या आईने त्याला दूर केलं. पंचला दुनियादारी माहिती नव्हती. तो फक्त आपल्या आईची माया शोधत होता. जेव्हा तो दुसऱ्या मंकीज बरोबर दोस्ती करायला बघायचा तेव्हा ते मंकीज त्याला आपल्या ग्रुपपासून दूर ठेवायचे. म्हणून जपानमधल्या झूवाल्यांनी त्याला एक सॉफ्ट टॉय दिला आणि पंचने त्या सॉफ्ट टॉयलाच आपलं सर्वस्व समजलं. तो त्या सॉफ्ट टॉय बरोबर खेळू लागला आणि त्याच्याच मिठीत झोपू लागला. पंच अशा वातावरणात जन्माला आला जिथे सर्वायवल इम्पॉर्टंट होता आणि अफेक्शन नाही. इमॅजिन करा, एक छोटं जीव आणि त्याला कोणीच जवळ करत नाहीये. पंचच्या डोळ्यात एक प्रश्न बघायला मिळतोय, मी एवढा वाईट आहे काय? हा प्रश्न फक्त पंचचा नाही तर हा प्रत्येक व्यक्तीचा आहे ज्याला कधी इग्नोर केलं गेलं आहे. मित्रांनो, आपण जर नीट लक्ष दिलात तर आपल्या आसपास सुद्धा पंच असतात. तो कलिग जो मीटिंगमध्ये काही बोलत नाही कारण त्याला आधीच डिसमिस केलं गेलं आहे. ती मैत्रीण जी इंस्टाग्रामवर खुश दिसते पण रात्री एन्झायटीशी झगडते. तो स्टुडंट ज्याला डिफरंट म्हणून साईड केलं जातं. किंवा तो फॅमिली मेंबर ज्याचं मत कोणीच सिरियसली घेत नाही. आणि कधी कधी आम्ही स्वतः पंच असतो. हो, कधी आपणच पंच असतो जो बाहेरून हसतो बट आतून डिप्रेस्ड असतो. मित्रांनो, सायलेंट बुलिंग सर्वाधिक धोकादायक आहे. बुलिंग म्हणजे फक्त मारणं नाही किंवा ओपनली इन्सल्ट करणं नाही. हे त्याच्याहून जास्त धोकादायक आहे. इग्नोर करणं, ग्रुपमधून एक्सक्लूड करणं, मेसेज पाहून रिप्लाय न करणं, सार्कॅस्टिक कमेंट करणं, हे सगळे धोकादायक असू शकतात. कधी आपण कुणावरती हसलो आणि दुसरं कोणीतरी तुटलं असेल. कधी आपण म्हणतो अरे मजाक होता, बट त्यामुळे समोरच्याची सेल्फ वर्थ हलते. आपण न कळत कधी ना कधी कोणाला तरी पंच बनवला आहे. आज स्वतःला विचारूया, हॅव आय एव्हर बीन समवन्स बुली? इगोमध्ये, पॉप्युलॅरिटीसाठी किंवा फक्त सायलन्समुळे. कधी आपण कुणाला इन्व्हॉल्व केलं नसावं. कधी कुणाचं बोलणं मध्येच तोडलं असावं आणि ह्यामुळे पुढचा माणूस शांत झाला असावा. सायलन्स म्हणजे वीकनेस नाही, बट कधी कधी समोरचा व्यक्ती हर्ट झाला तर शांत होतो. मित्रांनो, सगळे आज सर्च करत आहेत हाऊ टू अडॉप्ट पंच. तर अडॉप्ट म्हणजे काय? ओनरशिप, कंट्रोल नाही. अडॉप्शन म्हणजे मी तुझ्यासोबत आहे हे सांगणं. अडॉप्शन म्हणजे कुणाला इनविजिबल वाटत असेल तर त्याला विजिबल करणं. अडॉप्शन म्हणजे वीक दिसणाऱ्यांसाठी स्ट्रॉंग होणं. अडॉप्शन म्हणजे लोनली व्यक्तीला बिलॉंगिंग देणं. लक्षात ठेवा, एखाद्याला आपल्या घरात आणणं म्हणजे अडॉप्शन नाही, तर मनात जागा देणं हे अडॉप्शन आहे. पंचसारखी लोक स्वतःवर हळूहळू डाऊट करायला लागतात. मी चुकीचा आहे का? मी
हॅपीनेस डिझर्व करत नाही का? जर मी सायलेंट राहिलो तर ठीक असेल का? अशा वेळी त्यांना हिरो नको असतो, बट एक असा व्यक्ती हवा असतो जो त्यांना समजून घेईल. तर तुम्ही पण पंचचा सॉफ्ट टॉय बना, त्याचं सेफ स्पेस बना. एक कॉल, एक आर यू ओके, एक जेन्युइन हग. हे छोटं वाटेल पण कुणाचं तर आयुष्य बदलू शकतं. इमॅजिन करा जर प्रत्येकाने एक पंच अडॉप्ट केला, जसं एक इग्नोर्ड फ्रेंड, एक डिप्रेस्ड कलीग, एक बुलिड स्टुडंट. तर इमॅजिन करा वर्ल्ड कसं दिसेल. एकदम काइंड, सॉफ्ट आणि सेफ. क्रुअल्टी व्हायरल होतेच, बट काइंडनेस सुद्धा व्हायरल होते. तर मित्रांनो, आजपासून जर कोणी एकटं वाटलं तर त्याला जवळ करा. कोणी अचानक सायलेंट झालं तर त्याला मेसेज करा. प्रोटेक्टर, सपोर्टर आणि ह्युमन बना. स्ट्रॉंग होणं ग्रेट आहे, पण सेफ बनणं जास्त पॉवरफुल आहे. कदाचित आज कुठेतरी कोणीतरी आपल्या फोन किंवा मेसेजची वाट बघत असेल. कदाचित तो पंच आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधला असेल. कदाचित तो पंच आपल्या घरात असेल, किंवा पंच तुम्ही स्वतः असू शकता. आणि जर तुम्ही पंच असाल तर लक्षात ठेवा, तुमच्यात काही कमी नाही. तुम्हाला फक्त योग्य लोकांची गरज आहे. मित्रांनो, तर वळूया एका चॅलेंजकडे. हा एपिसोड फक्त ऐकू नका. आजच्या 24 तासांमध्ये एक पंच शोधा. त्याला मेसेज किंवा कॉल करा. त्याला सांगा की मी आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला कुणाला अडॉप्ट नाही करायचं असेल तर बुली करू नका. तर मित्रांनो, आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा आणि कमेंट करा, आय विल अडॉप्ट पंच. माइंडफुल कट्टा चॅनलला यूट्यूब, स्पॉटिफाय, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड फॉलो करा. आपला सपोर्ट आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये आणि बोलूया एका नव्या विषयावर. तर ऐकत राहा आपलं आवडतं पॉडकास्ट माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. अंटिल देन, स्टे सेफ अँड कीप स्माइलिंग.